याचा नुसता असा बद आवाज आहे. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमा देवी मारा बाप रखुमा देवी मारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमार देवा बाप रखुमार देवा करीला भावीन प्रीती पोटी भारवा है पोटी भारवा है त्यांचे सर्वस्व ही साहे ऐसे करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ऐसी कळवळाची जाती करी लाभावीन प्रीती विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सान्द्रला बुदावा जगननीत पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्र सधैः धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करू प्रथम नमनय पाण्डुरंगा करू प्रथम नमन पाण्डुरंगा करू प्रथम नमन पाण्डुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयतु जयतु जगदम्ब भवानी जयतु जगदम्ब भवानी भवलोचनि जय नारायणी जयतु जगदम्ब भवानी भवलोचनि जय नारायणी जय 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 गिरिराज किशोर मही महेश मुख चंद्र चकोरी जय गजबदन गजानन माता जय गजबदन गजानन माता सुखति जामिनि सुखदाता जयतु जयतु जगदम्ब भवानी भवलोचनि जय नारायण जय 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 गिरिराज किशोरी मही महेश मुख चंद्र चकोर जय गजबदन गजानन माता भगति सुखति जामिनि सुखदाता सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते
एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार. वा. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया यांचा 3 चरणाचा आईची महती गाणारा उत्कृष्ट असा अभंग आज इथे चिंतन रूपी सेवेकरिता निवडला. माईबाप, अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पासा परिहार देणं आवश्यक असतो. तो म्हणजे असा की जगत चालक, जगाचा नियंता, परमपिता, अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा, की ज्या प्रभूच्या इच्छेने, कृपा आशीर्वादाने त्या ठिकाणी आपण करत असलेला हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव, खऱ्या अर्थाने समस्त भोसले परिवाराने हे केलेलं आयोजन, नियोजन अगदी दृष्ट लागण्यासारखं आहे बघा. अगदी सुंदर असं नियोजन आमच्या सर्व भोसले परिवाराने केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपण इथे किम निमित्ताने जमलेलो आहोत बघा. पण आपण हा कीर्तन श्रवणासाठी आलोय, आपण गाण्याकरिता आलोयत, आपण वाजवण्याकरिता आलोयत, बाबा हार्मोनियमची साथ देण्याकरिता आलेली आहेत, मान्य आहे. ऐका माईबाप, आपण इथे जरी आलेलो असलो तरी आपण आलोय असं आहे का? नाही. इथे भगवान परमात्मानी आपल्यावरती कृपा करावी, त्या कृपेस आपण कुठेतरी पात्र व्हावं आणि कृपेस पात्र झाल्याच्या नंतर भगवान परमात्माने आपल्याला आशीर्वाद रूपी आज त्या ठिकाणी ते कीर्तनासाठी बोलवावं आणि आपण हे कीर्तन त्या ठिकाणी करावं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे त्या भगवंताच्या आशीर्वादाने. कारण बघा भगवान परमात्माच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत, काहीतरी होतं का? काहीच होत नाही. मग संत प्रमाण देतात, वृक्षाची पाने हले अशी ज्याची सत्ता. किंवा गीतेमध्ये भगवान फार सुंदर वर्णन करतात. भगवान म्हणतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजम अव्ययम असा असणारा तो सत्ताधीश भगवान परमात्मा, तो प्रभू. आणि त्या प्रभूच्या इच्छेने आशीर्वादाने आपण इथे त्या ठिकाणी आज जमलेलो आहोत. सर्व भोसले परिवार. मला नाव देणार होते, दादा कुठे गेले? असो आमच्या आमच्या सर्व त्या ठिकाणी या भोसले परिवाराने हे केलेलं आयोजन. अगदी आज या भोसले परिवारावरती खूप दुःखाचा क्षण त्या ठिकाणी आलेला आहे, खूप दुःखाचा. पण अगदी आपलं अध्यात्म एवढं सुंदर आहे माईबाप, एवढं सुंदर आहे की काय सांगावं तुम्हाला. एवढं सुंदर आहे की अगदी बघा सुखात सुद्धा आपण भगवान परमात्माचं नामचिंतन करतो, पण या दुःखातून सुद्धा आम्हाला पुढे जाण्याची क्षमता भगवान परमात्माने आमच्यामध्ये द्यावी म्हणून सुद्धा आपण भगवंताचंच नामचिंतन करतो. म्हणून हा केलेला एवढा मोठा अट्टहास खऱ्या अर्थाने सर्व आहेत बघा. अगदी त्यांचे सुपुत्र असतील, त्यांच्या सोनबाई असतील, त्यांच्या मुली असतील, अगदी जो त्यांचा काही परिवार आहे त्या ठिकाणी मी नावं घेते बघा. ऐका काय नातं हे तुमचं तुम्हाला लगेच क्लिक होऊन जाईल. ऐका त्या ठिकाणी श्रीमान श्री हरिभक्तीपरायण आमचे श्री मनोहर दादा सूर्यकांत जी भोसले त्या ठिकाणी, त्यानंतर आमचे श्री हरिभक्तीपरायण मोहन दादा सूर्यकांत जी भोसले. अगदी ही दोन्ही आईंची सुपुत्र आहेत वाटतं, बरोबर ना? ही दोन्ही त्या ठिकाणी सुपुत्र आहेत आणि अगदी
मै बाप आज ते एवढा मोठा कार्यक्रम करतायत, आपण सर्व पाहुणे राहुणे आप्तेष्ट मंडळी आज इथे आलेलो आहोत का, की त्यांना कुठेतरी आपण त्या दुःखातून पुढे नेण्यासाठी आपण काहीतरी करावं. कारण बघा आज या दोन्ही भावंडांवरती डोंगर कोसळलाय, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तुम्हाला सांगू, जीवनातली आई जाणं काय तितकं सोपं असतं का? वाटते तेवढी सोपी गोष्ट आहे? अहो, माणसाच्या श्वासात श्वास असेपर्यंत माणसाला असं वाटतं की माझी आई कायम माझ्याजवळ असली पाहिजे. ती असली पाहिजे का? कारण बघा, जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही गुन्हे करा, कुठेही जा, गुन्हे करा, तुम्हाला या जगाच्या पाठीवर कुठल्याच अदालतमध्ये माफी मिळणार, कुठल्याच अदालत मध्ये माफी नाही मिळणार माईबाप. कुठेच अगदी छोट्यातली छोटी गोष्ट चुकली ना तरी नाही मिळणार. पण तुम्हाला सांगू, कितीही मोठा गुन्हा होऊ द्या तुमच्याकडून, कितीही मोठा होऊ द्या, आणि तुम्ही तुमच्या आईकडे या आणि आईला सांगा नुसतं, आई माझ्याकडून ही चूक झाली ग. चूक नाही तर हा गुन्हा झालाय. माईबाप त्यावेळेस ती माऊली तुमचा गुन्हा बघत नाही, काहीच बघत नाही, तुम्हाला जवळ घेते, तुम्हाला मिठी मारते, तुमच्या मुखकमलावरतून स्वतःचे हात फिरवते आणि म्हणते, दादा अरे काय व्हायचं तर व्हावं दे, तुझी आई तुझ्या पाठीमागे आहे, काळजी करू नकोस. म्हणून आतापर्यंत आमचे सूर्यकांत त्या ठिकाणी, अगदी आमचे मनोहर दादा असतील, आमचे मोहन दादा असतील, त्या ठिकाणी खूप त्यांना दुःख होतंय. काय करावं काय, आजपर्यंत प्रत्येक गोष्टीला आई असायची. जेवण करायचं हे आवडलं नाही, आई आहे, कुठं गेली आई आहे, प्रत्येक गोष्टीला आई 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 करत असावं. पण आज 1 वर्ष झालं की आमची दोन्ही भावंड एवढ्या मोठ्या दुःखात आहेत की अगदी जणू काय त्यांच्यावरती आभाळ कोसळावं एवढं दुःख त्यांना आहे. मैबाप काय सांगावं, आईचं वर्णन मी काय करावं. अहो, आईचं वर्णन भगवान परमात्माने करावं, आईचं वर्णन साधू संतांनी करावं. आईचे गोडवे जेवढे गावेत तेवढे कमीच आहेत, कितीही गा ते कमीच आहेत. बघा असं म्हणतात की समुद्राचा त्या ठिकाणी शाही जरी केली, आपण समुद्राची शाही केली आणि पृथ्वीचा कागद जरी केला ना, समुद्राची शाही करून पृथ्वीचा कागद करून सुद्धा ज्या आईचे गोडवे गायला, त्या ठिकाणी आपले मुख थकावं, आपले हात थकावेत, तरी सुद्धा जिचं ममत्व आपल्याला लिहिता सुद्धा न यावं, त्या पात्राला आई असं म्हणतात, त्याला आई असं म्हणतात. माय म्हणतात कुणाला? ऐका माई बाप, आपल्याला समोर चिंतन करायचंच आहे. तुकोबारायांना सुद्धा ज्यावेळेस संतांच्या माया आपल्याला सांगण्याची वेळ यावी, त्यावेळेस तुकोबारायांना सुद्धा जगाच्या पाठीवर आई हेच पात्र दिसावं, आई हेच पात्र सापडावं, एवढी श्रेष्ठ असणारी ती माऊली. आणि आज त्या माऊलीच्या पुण्यस्मरणार्थ हा त्या ठिकाणी जमलेला पूर्ण भोसले परिवार, आमचे दोन्ही भावंड असतील, आमच्या दोन्ही भावंडांना सुद्धा मी धन्यवाद करते. त्यानंतर श्री हरिभक्तीपरायण आमच्या ताई सोनल ताई, श्यामदादा पाटील, त्या ठिकाणी बहीण आहेत, बरोबर ना, आई साहेबांच्या त्या ठिकाणी बहीण सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यानंतर श्री हरिभक्तीपरायण शिवाजी दादा सीतारामजी भोसले, श्री हरिभक्तीपरायण ओम प्रकाश दादा देवीदास राम भोसले, श्री हरिभक्तीपरायण योगेश दादा देवीदासजी भोसले आणि श्री हरिभक्तीपरायण संग्राम दादा शिवाजीरावजी भोसले. हा सर्व त्या ठिकाणी भोसले परिवार, त्यांचे आप्तेष्ट, त्यांच्या सुनबाई, त्यांचे नातू त्या ठिकाणी सर्व, आणि अगदी मला वाटतं त्यांच्या सासूबाई सुद्धा आज आजी समोरच आहेत खरंच. आणि अगदी मला असं वाटतं की आईंनी जीवनामध्ये काय करून गेल्यात, आई जीवनामध्ये किती सुंदर जगल्यात, किती सुंदर जगल्यात. तुम्हाला सांगू, जगाच्या पाठीवर एखाद्या स्त्रीचं वर्णन कौतुक करत असताना बाकीचं गाव सगळं कौतुक करेल, वर्णन करेल, पण सासू पटकन करते का? करते का? करते का? वा, तुमच्या साताऱ्यातल्या सासवा खूपच भारी आहेत. वा, चांगली गोष्ट आहे. पण आमच्या इकडे तसं नाही आहे. आमच्या इकडे सासू शेवटपर्यंत काही सुनाला, पण अगदी मला आनंद वाटला की साताऱ्यातल्या सासवा सगळ्या भारी आहेत. आणि अगदी ज्यावेळेस मी आईंचं त्या ठिकाणी सांगते, वर्णन करते, त्यावेळेस त्यांच्या सासूबाईंच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं, एवढं सुंदर जीवन आमच्या
श्री हरिभक्तीपरायण आमच्या सौभाग्यवती आमच्या भारतीताई खऱ्या अर्थाने आईंनी ते जीवन जगलंय आणि आपण सर्व त्यांच्या जीवन जगण्याचे साथीदार आहोत. बघा ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग इथे मी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय काकड्याच्या पहिल्याच मंगल चरणामध्ये हा अभंग त्या ठिकाणी येतो. पहिल्याच मंगल चरणामध्ये येतो. मग पहिल्याच बघा, एक तर मंगल चरण, मंगलमय काय आहे? जगाच्या पाठीवर मांगल्याचं स्वरूप जर काय असेल तर ते भगवान परमात्माचं काय आहे? नाम आहे. संत तुलसीदासजी वर्णन करतात, मंगल भवन मंगल हारी द्रबहु सुदशरथ जर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. मंगल भवन अमंगलहारी द्रबहु सुदशरथ अजर बिहारी. एवढं मांगल्याचं स्वरूप असणारा तो भगवान परमात्मा आणि आई सुद्धा एवढं सुंदर जीवन जगतात. बघा, माणसाला हे जीवन मिळाल्याच्या नंतर माणूस किती वर्ष जगला याला किंमत ऐकताय ना आपण सर्व. माणसाला जन्म मिळाल्याच्या नंतर या पृथ्वी तलावरती माणूस जन्माला येऊन किती वर्ष जगला याला अजिबात किंमत नाही. पण तो माणूस जन्माला आल्याच्या नंतर कसं जगला याला फार मोठी किंमत आहे, फार मोठी किंमत आहे. माणसं म्हणतात बघा, जीवन एवढं सुंदर जगावं, एवढं सुंदर जगावं. तुम्हाला सांगू, आपली श्रीमंती कशावरतून कळते? आपली श्रीमंती कशावरतून कळते? आपल्याकडे फॉर्च्युनर असली म्हणजे आपण श्रीमंत नाहीयेत. आपल्याकडे फार मोठा बंगला आहे म्हणजे आपण श्रीमंत आहेत का? नाही. आपल्याकडे फार पाहुणे रावळे आहेत म्हणजे आपण श्रीमंत आहेत का? नाही. माईबाप तुम्हाला सांगू, खरं श्रीमंत कुणाला म्हणावं? अहो, एवढं सुंदर जीवन जगावं, एवढं सुंदर जीवन जगावं की किमान नाही जिल्ह्याच्या नाही तालुक्याच्या पण ज्यांच्यासाठी आपण जगलो ना, ज्या वेळेस आपल्या दुश्मनाच्या सुद्धा कानावरती पडावं की अरे ही व्यक्ती आज राहिली नाही, ही भगवान परमात्माच्या धामाला गेली आहे, त्यावेळेस त्या दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यातून टचकन पाणी यावं, त्याला म्हणावं सुंदर जीवन जगलंय, याला म्हणावं. द्यायचे असल्या तर जरा खनखन द्या. त्याला काही तसा जीएसटी नाही आहे. ऐका, एवढं सुंदर जीवन जगावं आपण. अनेक कविता आहेत, अनेकांनी वर्णन करावं. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी देवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी देवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी देवळावा. एवढं सुंदर जीवन आपण जगलं पाहिजे की आपल्या जगण्याचा सुगंध जसा फुलाचा सुगंध पसरतो ना, तसा आपल्या जगण्याचा सुद्धा सुगंध पसरावा. एवढं सुंदर जीवन जगावं. बघा, आज चिंतन रूपी सेवेसाठी, कीर्तन रूपी सेवेसाठी महाराष्ट्रातील सर्व नामांकित इथे महाराज मंडळी त्या ठिकाणी जमलेली आहेत. अगदी सुंदर ज्यांनी सुरुवातही केली आणि ठाईची चाल सुद्धा समोर ज्यांनी गायली असे असणारे वयानं ज्येष्ठ आहेत श्री हरिभक्तीपरायण आमचे श्री निलेश बाबा आहेत. बाबांनाही धन्यवाद देते. श्री हरिभक्तीपरायण जवळे बाबा, बाबांनाही धन्यवाद. सॉरी आमचे लवळे बाबा आहेत, बाबांना सुद्धा धन्यवाद. श्री हरिभक्तीपरायण नितीन दादा आहेत, दादांनाही धन्यवाद. आणि अगदी
रुबाबदार आमचे श्री हरिभक्ती परायण वयानं ज्येष्ठ असणारे बापूसाहेब आमचे श्री हरिभक्ती परायण आमचे बापूसाहेब बाबा आहेत. बाबांना सुद्धा धन्यवाद. श्री हरिभक्ती परायण भानुदास बाबा भोसले श्री हरिभक्ती परायण. दयानंदजी बाबा बाबा आपल्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होते. त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आहे. दादा याचा आवाज जरा कडक करा म्हणजे मला ताण येणार नाही. अगदी संवादिनीची सुंदर अशी साथ करणारे आमचे श्री हरिभक्ती परायण माळवदे काका माळवदे काका माळवदे माळवदे माळवदे. अच्छा हा श्री हरिभक्ती परायण आमचे माळवदे काका काका सुद्धा आहेत. अगदी काकाच वा काकाच आमचे काका त्या ठिकाणी आहेत. काकांनाही धन्यवाद आणि अगदी उत्तम आपण त्या ठिकाणी संवादिनीची साथ करत आहात. विशारद वा एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. क्या बात आहे. वा वा सुंदर सुंदर बाबा आहेत. बाबांनाही धन्यवाद देते आणि अगदी खूप सुंदर ज्यांचं वादन आहे. मी त्यांचं वर्णन कौतुक काय करावं. त्यांचं वर्णन कौतुक भगवान परमात्मा करतोय म्हणून अवघ्या महाराष्ट्रभर आमच्या दादांचं नाव त्या ठिकाणी झळकत आहे. असे असणारे श्री हरिभक्ती परायण मृदंग महर्षी किरण महाराज आमचे खरंच किरणच आहात तुम्ही. आमचे किरण दादा आमच्या दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. आणि अगदी सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आमचा आवाज जशाच तसा तुमच्यापर्यंत पोहोचवणारे श्री हरिभक्ती परायण दादांचं नाव सागर यादव. वा सागर आमचे सागर दादा आमच्या सागर दादांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि बघा तुम्हाला हे कीर्तन जर हो हो नाही नाही तिकडून तशी ऑर्डर आहे मला नाही तिकडून तशी ऑर्डर आहे म्हणून असो तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा. बरोबर वेळेत संपवते. जो वेळ मला यजमानांनी दिलाय त्या वेळेत ते तर करणारच आहोत ना. हा आपण सर्व आहात त्या ठिकाणी आपल्या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि अगदी सुंदर असं ज्यांचं तो आपल्याला हे कीर्तन नंतर देखील श्रवण करायला मिळणार आहे असे असणारे आमचे मोठे बंधुराज ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे. आमचे श्री हरिभक्ती परायण आमचे ओम दादा की ज्यांचं चॅनल आहे साई हा सॉरी आमचे दादा आहेत. दादांचं चॅनल आहे ओम साई आणि अगदी सुंदर अशी त्या ठिकाणी ते एडिटिंग वगैरे करतात. दादांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद. आमचे बाबा आहेत. बाबांचं नाव सप्तधारा न्यूज. दादांनाही धन्यवाद. कोरेगाव आपण सर्वांना धन्यवाद. सर्वांचा नामोल्लेख झालेला आहे. जर फारच महत्वाचा असेल तर मला सुचवा मी घेते नाही तर मला कीर्तन झाल्याच्या नंतर भेटा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे आईची महती गातात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाविण जी आपल्यावरती प्रेम करते. जगाच्या पाठीवरती एकच पात्र आहे आणि ते पात्र म्हणजे आपली आई. पोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व हिस आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतांवरी होजे. ऐका त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग त्या ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलाय. तुकोबाराय म्हणजे सामान्य नाही आहेत. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही आहे. तुकोबाराय म्हणजे महान संत खूप मोठे संत की अगदी भगवान परमात्माची भक्ती करून आपण भगवान परमात्माकडे जातो. बरोबर ना. मला सांगा आपण मंदिरात जातो की मंदिरातला देव आपल्या घरी येऊन आपल्याला दर्शन देतो. कसं आहे आपल्यालाच मंदिरामध्ये जावं लागतं. आपण दर्शन घेतो. पण तुम्हाला सांगू भक्ती कशाला म्हणतात. भक्ती त्याला म्हणतात आपण मंदिरामध्ये जातो नवल नाही. अशी भक्ती करावी एवढी सुंदर भक्ती असावी की ती भक्ती पाहून जगाच्या मालकाला सुद्धा वाटावं की मी माझ्या भक्ताच्या घरी जावं आणि माझ्या भक्ताच्या घराला मंदिर बनवावं. हे भगवान परमात्माला वाटलं. एवढी सुंदर भक्ती करावी. आपण भगवान परमात्माचं उच्चिष्ट खातो ना. अशी भक्ती करावी की त्या भगवान परमात्माने सुद्धा आपलं उच्चिष्ट खाल्लं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई
तो भगवान परमात्मा आपलं उचिष्ट खाईल का? प्रश्न पडेल ना आपल्याला. मला सांगा, राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रजींनी शबरी मातेची उष्टी बोरं नाही का खाल्ली? खाल्लीच ना. त्याच्यासाठी काय लागतं फक्त? देवा भावाचा भुके, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. देवा भावाचा भुकेला. देव फक्त काय पाहतो? भाव पाहतो. आणि तो भाव आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो भाव, ते प्रेम जगद्गुरु तुकोबारायांकडे होतं. एवढा मोठा अधिकार तुकोबारायांचा की तुकोबारायांच्या मुखाने भगवान परमात्माचं नामचिंतन करावं नवल नाही. तुकोबारायांच्या मुखाने नामचिंतन करावं अजिबात नवल नाही. माई बाप, तुकोबाराय ज्या वाटेवरतून चालतात त्या वाटेवरची रज कण सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय ज्या दगडावरती बसून भजन करतात त्या दगडामधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष यावा. मैबाप, जगद्गुरु तुकोबारायांनी जिथे बसून भजन करावं तिथे जेवढी पक्षांनी यावं त्या पक्षांनी सुद्धा भगवंताच्या नामाचा जयघोष करावा. एवढे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय. हा अधिकार प्राप्त झाला. अधिकार प्राप्त करून आपल्यासाठी पंचम वेद निर्माण केला. एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय. ऐका मैबाप, एवढे मोठे असणारे तुकोबाराय, तुकोबारायांना संतांचं संतत्व, संतांची महती, संतांची माया सांगण्यासाठी जर कुठलं पात्र लाभलं असेल तर ते कोणतं? आईचं. तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचं हित जर कोणी जाणत असेल तर ती कोण जाणते? फक्त आणि फक्त आपली आई जाणते. एवढं हित जाणते, एवढं हित जाणते मैबाप. ऐका, लक्षपूर्वक एक प्रसंग सांगते तुम्हाला, एक दृष्टांत सांगते. ऐका नाही, कीर्तन झाल्याच्या नंतर गप्पाच मारायच्यात आपल्याला. कीर्तन झाल्याच्या नंतर गप्पा मारा, कीर्तनात मारू नका. ऐका, कारण मी पुढचं बोलायचं काम नाही, संतांची खूप प्रमाण आहेत. ऐका, एक दृष्टांत सांगते. आई लेकराला, त्या ठिकाणी लेकराचं हित आईला कशा पद्धतीने माहिती असतं आणि ते हित लेकराचं होण्याकरिता ती आई किती पराकाष्ठा करते. स्वतःच्या जीवाची सुद्धा ती माऊली पर्वा करत नाही. ऐका, एक गृहस्थ होतं, एक जोडपं होतं. त्या जोडप्यामध्ये ज्या आई साहेब होत्या, ज्या माऊली होत्या, त्या गर्भवती होत्या. अगदी लहानसं कुटुंब, फुटका संसार असणारा त्यांचा तो चालत असलेला. दररोज मोल मजुरी करावी, मोल मजुरी करून कसा तरी प्रपंच तो चालवावा. त्या ठिकाणी त्या आईने गरोदर असावं. मैबाप, आता त्यांचे दिवस भरत येणार आहेत, प्रसूती काळ जवळ येणार आहे. पतिदेवांना माहिती आहे जवळ आलाय, म्हणून पतिदेव कामाला जात नाहीयेत. कारण कामाला बाहेर गावी जावं लागतं. जसं आपण इथून पुण्याला जातो, कुणी मुंबईला जातं, तसं बाहेर गावी जावं लागतं. आणि पहिलेच्या काळामध्ये काय आपल्यासारख्या व्यवस्था होत्या का की 100 किलोमीटरचं अंतर अगदी 2 तासामध्ये काटा, असं होतं का? अजिबात नव्हतं. त्या काळचा तो काळ. ऐका, त्यावेळेस त्या माऊलीचा त्या ठिकाणी प्रसूती काळ जवळ आलेला आणि त्यांच्या स्वामींनी, तिच्या मालकाने म्हणावं, सती तुझा प्रसूती काळ जवळ आलेला आहे
आपल्याला इथे कुणी आपल्या ओळखीचं पाळखीचं नाही आहे. उगा आडी अडचणीच्या कामामध्ये काही लागलं, काही सवरलं, काही झालं तर उगाच आपल्याला त्याचं आयुष्यभर त्या ठिकाणी दुःख पश्चाताप होत राहील. आपण काय करू, काही मी इथेच तुझ्या जवळच थांबतो. त्यावेळेस त्या माऊलीने सांगावं, स्वामी ऐका ना, ऐका स्वामी, तुम्ही म्हणताय ना हरकत नाही, तुम्ही राहा, पण ऐका ना स्वामी, तुम्ही जा, याच्याकरिता जा की आजपर्यंत आपण दोघं होतो, आता आपल्यामध्ये एक तिसरा पाहुणा सुद्धा येणार आहे. स्वामी तुम्ही जा, काही लागलं सवरलं, माझी सहाय्यता करायला कोण आहे? ज्याचं कुणी नसतो त्याचा कोण असतो? देव कैवारी असतो. त्या माऊलीने म्हणावं, कसं तसं समजावून त्या माऊलीने स्वतःच्या पती देवाला बाहेर गावी कामासाठी पाठवावं. प्रसूती काळ त्या ठिकाणी जवळ आलेला, त्या माऊलीला वेदना व्हायला चालू लागल्या, वेदना व्हायला लागल्या. आता काय करावं, कुणाला बोलवावं? जवळ तर कुणीच नाही, गाव अनोळखी, काय करावं नेमकं? काहीच कल्पना नाही, लक्षात येत नाही. तर त्यांची एक नणंद होती छोटी, 4-5 वर्षाची, 5-1 वर्षाची असेल. त्या नंदेला त्या ठिकाणी ती नणंद जवळ येते आणि म्हणते, वहिनी तुम्हाला काय झालंय, मी काय सहाय्यता करू तुम्ही सांगा. त्या 4-5 वर्षाच्या मुलीला काय कळणार आहे? त्यावेळेस त्या मुलीला काहीच कळू नये, त्या सांगावं त्या आई साहेबांनी की वंश काही नका करू, कुणाला तरी एखाद्या स्त्रीला बघा, मला एका अनुभवी स्त्रीची फार गरज आहे. असं म्हटल्याच्या नंतर म्हणावं, ठीक आहे. अख्खं गावभर त्या नंदेने फिरावं, इकडे जावं तिकडे जावं, प्रत्येकाकडे जावं, मदत मागावी, पण कुणीच मदतीला धावून येत नव्हतं. कुलवानच घरच्या स्त्रियांना कळत होतं काय चालू आहे, काय वेदना होत असतील, पण त्यांना घराची मर्यादा ओलांडून घराच्या बाहेर पाऊल टाकता येत नव्हतं. म्हणून काय करावं, काय केलं पाहिजे, म्हणून त्या नंदेने अगदी आकाशावरती, आकाशाकडे तोंड करावं आणि म्हणावं, भगवंता, अरे गरीबाचं कुणीच नसतं का रे? या जगतामध्ये गरीबासाठी कुणीच नाहीये, गरीबांना कायम असंच आहे का? तिने भगवान परमात्माकडे त्या ठिकाणी वेदना मांडाव्यात. माई बाप त्यावेळेस कुठून तरी काय कुणास ठाऊक एक साधूजी येतात, साधूजी येतात आणि साधूजींना त्या छोट्या 5 वर्षाच्या मुलीने म्हणावं, साधूजी माझी मदत करता, माझी मदत करता. साधूंनी म्हणावं, बाळा मी तुझी काय मदत करू शकतो? त्यावेळेस त्या मुलीने म्हणावं, साधूजी मी आजपर्यंत ऐकलंय की साधू संत हे जगाच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणो जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मी ऐकलंय साधूजी माझी मदत करा. त्या साधूंनी म्हणावं, सांग बाळा तुला काय मदत हवी आहे? त्यावेळेस सांगावं की साधूजी माझ्या वहिनीला खूप वेदना होत आहेत, तुम्ही काहीतरी मदत करा, काहीतरी अंगारा बुक्का काहीतरी द्या की जेणेकरून माझ्या वहिनीच्या वेदना कमी होतील. त्यावेळेस साधूजींनी म्हणावं, ऐक ऐक मुली, अगं मी हा अंगारा देतो, या अंगाराने थोडंसं का होईला बरं वाटेल, पण माझा एक निरोप तुझ्या वहिनीला दे. म्हणे काय? त्यावेळेस त्या साधूजींनी सांगावं, माझा निरोप असा आहे की तू तुझ्या वहिनीला असं सांग की वहिनी, आता जर तुमची प्रसूती झाली तर जगातलं सगळ्यात दरिद्री बाळ तुमच्या पोटी जन्माला येईल. कारण सध्या अशुभ काळ चालू आहे, अशुभ काळ चालू आहे. आता जर तुमची प्रसूती झाली तर जगतातलं सगळ्यात दरिद्री बाळ तुमच्या पोटी जन्माला येईल. पण जर तुम्ही एक प्रहर प्रसूती थांबवली तर जगातलं सगळ्यात चतुर बाळ तुमच्या पोटी जन्माला येईल. साधूजींनी सांगितलं हाच निरोप त्या 5 वर्षाच्या मुलीने, त्या नंदेने स्वतःच्या वहिनीला सांगितला. आता तिला माहिती नव्हतं की प्रसूती स्त्रीच्या हातात नाहीये थांबवणं न थांबवणं. ज्यावेळेस हे कानावरती पडावं की माझ्या पोटी जर आत्ताच मूल जन्माला आलं तर ते जगातलं सगळ्यात दरिद्री मूल असेल, त्यावेळेस ती माऊली म्हणते, मला अशा मुलाला जन्म नाही द्यायचा आहे की ते या जगातलं दरिद्री मूल असेल. असं कोणत्या आईला वाटतं? कोणत्या आईला कुणालाच वाटत नाही. म्हणून त्या माऊलीने काय केलं असेल आपण कल्पना करू शकतो काय केलं असेल त्या माऊलीने? त्या माऊलीने आपल्याला माहिती आहे एक प्रहर म्हणजे किती तासाचा असतो? झोपल्या का काय? झोपू नका, सांगा चला. एक प्रहर किती तासाचा असतो?
एवढा लोड घेऊ नका, मी सांगते ऐका. 1 प्रहर 3 तासाचा, म्हणजे किती वेळ थांबवायची होती प्रसूती? 3 तास. त्या माऊलीने शीर्षासन केलं. काय केलं? शीर्षासन केलं. प्रसूतीच्या काळामध्ये वेदना होत आहेत, त्या काळामध्ये त्या माऊलीने शीर्षासन केलं. शीर्षासन म्हणजे काय? डोकं खाली आणि पाये वर. अशा अवस्थेमध्ये त्या माऊलीने 1 प्रहर म्हणजे 3 तास काढले आणि 3 तासानंतर एका गोंडस बाळाला जन्म दिला. ते बाळ म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून ते बाळ आज आपल्यामध्ये नाहीये, आपल्यामध्ये नाहीये, पण त्या बाळाच्या कथा आपण आज सुद्धा ऐकतो. ते बाळ म्हणजे चतुर बिरबल. आपल्या सर्वांना चतुर बिरबल माहिती आहे, पण त्याच्या मागे त्याच्या आईचा काय त्याग आहे, त्या आईची काय माया आहे, त्या आईचं काय प्रेम आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. माईबाप प्रत्येक मुलाच्या मागं, प्रत्येक मुलीच्या मागं त्या माऊलीचा फार मोठा आणि मोलाचा वाटा आहे. तीच आपल्याला आपलं हित शिकवते. फार मोठा मोलाचा वाटा आपल्या सर्वांना माहिती आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. बरोबर? वयाच्या कितव्या वर्षी? फक्त 16व्या वर्षी. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण आपल्याला माहितीये वयाच्या 16व्या वर्षीच माझ्या मुलाने स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यावी म्हणून ज्या आईने लहानपणापासून त्या बाळाला सुंदर संस्कार लावले, त्या आईचे उपकार विसरून चालणार? एवढे सुंदर संस्कार लावावेत आऊसाहेबांनी, एवढे सुंदर. किती सुंदर सांगू तुम्हाला, की आजही आपण शिवरायांचं नाव घेण्याच्या अगोदर राजमाता, राष्ट्रमाता आऊसाहेबांचं नाव घेतो. ते कसं सांगू ऐका. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. जिजाऊचा वाघ म्हणतात. जिजाऊचा वाघ म्हणतात. ज्यावेळेस एक आई संस्कार लावण्यावरती उतरते, ज्यावेळेस एक आई मुलाला चांगलं बनवण्याकरिता उतरते, ज्यावेळेस एक माऊली मुलाला स्वतःचं हित दाखवण्यामध्ये पुढे येते ना, त्यावेळेस एवढ्या गुलामगिरीच्या अंधकाराच्या काळामध्ये सुद्धा अशी एक ज्योत निर्माण होते. निर्माण झाल्याच्या नंतर ती ज्योत पूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी तिच्या लखलखाटाने अगदी पूर्ण उजेड करून टाकण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ते का आईत आहे. आईचं वर्णन, आईचं कौतुक मी काय करावं. तुकोबाराय म्हणतात की आपलं हित जर आपल्याला कोणी सांगत असेल तर ते हित फक्त आपल्याला आपली आई सांगते. अभंगाच्या प्रथम लेकुराचे हित, 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 वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवयाची जाती, ऐशी कळव याची जाती, ऐशी कळवयाची जाती, ऐशी कळव याची लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, कधी लाभावीन प्रीती. लाभावीन प्रेम जर कोणी करत असेल तर ती कोण करते? आपली आई करते, ती आपली माऊली करते. ऐका, आईचे गोडवे, आईचं गुणगान प्रत्येकाने गावं. तिची माया साधी आहे? नाहीये. ती सामान्य आहे? नाहीये. ती माऊली आपल्या अगोदर
आपल्या लेकराला ठेवते आणि नंतर स्वतःचा विचार करते. पहिले स्वतःचा नंतर लेकराचा, असं आहे का? नाही. म्हणून म्हटलं जातं बघा, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ती आई त्या काळामध्ये ज्यावेळेस तिने शेतात जावं ना, बाहेर फिरायला जावं ना, आता आपल्याला एक नाही 50-50 चप्पल आहेत. त्यावेळेस तिच्याकडे होती का? एक सुद्धा चप्पल नसावी. तळपत्या उन्हात रख रख त्या रानात न्हाईलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. ती आपल्यासाठी घामाने भिजली, आपल्यासाठी तिने एवढं करावं आपल्यासाठी. मैबाप तो काळ आठवा, तो काळ. आपल्या सर्वांना माझ्यासमोर वृद्ध माता बसलेल्या आहेत. तुमच्या काळामध्ये काही गिरण्या वगैरे होत्या का? नाही. त्या काळामध्ये आपल्याला काय करावं लागायचं? सकाळी 4ला उठावं, सगळ्यांच्या अगोदर उठावं, काय जे सडा सारवणं असेल ते सगळं करावं. आणि केल्याच्या नंतर पहिलं काम कुठलं असावं? जात्यावरती बसावं आणि दळण दळावं. दळण दळून परत शांत आहेत का आपण? अजिबात नाही. परत स्वयंपाक करावा, परत तो वाढावा आणि वाढल्याच्या नंतर परत शेतात जावं, परत शेतात जावं. हे तिची दिनचर्या कायम चालूच. तिच्या हाताला कधी ठेपाच, तिचा हात कधी थांबलाच, पण कायम तिने स्वतःच्या अगोदर माझ्यासाठी दुरडीमध्ये भाकर राहिलीये की नाही या गोष्टीचा विचार त्या माऊलीने कधीच करू नये. कायम तिने कुणाचा विचार करावा? माझ्या लेकराने खाल्ला असेल का, माझं लेकरू जेवला असेल का, कायम हाच विचार करावा. ऐका मैबाप, ती आई स्वतःसाठी एक दिवसही जगत नाही. ती आई फक्त आणि फक्त जर कुणासाठी जगत असेल ना, तर तिच्या लेकरासाठी, तिच्या पतीसाठी, तिच्या कुटुंबासाठी, तिच्या या प्रपंचासाठी जगत असणारं ते एक पात्र आहे, ती माऊली आहे. एवढं सुंदर तिने जीवन जगावं. आणि मला तर असं आज वाटतंय की आमच्या सौभाग्यवती आमच्या भारती आई साहेब एवढं सुंदर जीवन जगल्यात, एवढं सुंदर जीवन जगल्यात. तुम्हाला सांगू, कुणाच्याही पुण्यस्मरणाला कीर्तन होत नाही. होतं का? सांगा मला तुम्ही, होतं का? नाही होत. कुणाच्याही पुण्यस्मरणाला कीर्तन अजिबात होत नाही. कीर्तन भगवंताचं नामचिंतन त्यांच्याच पुण्यस्मरणाला होतं की ज्यांनी जीवनभर परमार्थ जपलाय. कुणाच्याही होत नाही. मला असं आज वाटतंय की खऱ्या अर्थाने आई साहेब स्वर्गातून भगवान परमात्माच्या चरणाजवळ बसून म्हणत असतील की आजपर्यंत जे जगले ना ते खरंच त्या भगवान परमात्माने सार्थक केलंय. आई साहेब म्हणत असतील, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा,
आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो आई साहेब आज म्हणत असतील की खरंच देवा जे आतापर्यंत केलंय ना ह्याची ही पोच पावती आहे. जीवन कसं जगले याची ही आजची काय आहे पोच पावती आहे. आज आपण सर्व इथे या सर्व भोसले परिवाराच्या प्रेमाखातर आपण आलेलो बरोबर ना बरोबर ना आपण सर्व इथे आलेलो बघा एवढं सुंदर जीवन जगावं. मला तर असं वाटतं की आपल्या समोर दृष्टीदर्शन आहे एवढं सुंदर जीवन जगावं एवढं सुंदर जीवन जगावं की निश्चितच ते जीवन आमच्या भारती आई सारखं त्या ठिकाणी आपण जगलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आपणही गेल्याच्या नंतर आपल्याही पुण्य स्मरणार्थ कीर्तनाचाच कार्यक्रम झाला पाहिजे याची दक्षता आपण निश्चितपणे घेतली पाहिजे. एवढं सुंदर जीवन आपण जगलं पाहिजे. बघा ती आईने आपल्यासाठी काय करू नये. तुम्हाला माहिती आहे आज त्या ठिकाणी आमच्या आईंची ही दोन्ही त्या ठिकाणी मुलं सुपुत्र काय म्हणत असतील तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत जेवायचं आई म्हटलं की आई आई हे पाहिजे आई आई ते पाहिजे आई मी इकडं आई मी तिकडून. आतापर्यंत बघा भगवान परमात्मा ज्याला न्यायचंय त्याला नेत ज्याला ठेवायचंय त्याला ठेवत. का मला तरी असं वाटतं की जो सगळ्यांना आवडतो तोच देवालाही आवडतो. जो सगळ्यांनाच आवडतो तोही देवालाच आवडतो. कारण तुम्हाला सांगू तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यातून कळतंय की आई साहेबांचं जीवन काय होतं. आईंनी किती सुंदर जगल्यात एवढं सुंदर जगल्या की आज आपण सर्व त्यांचं नुसतं नाव जरी काढलं तर आपल्या डोळ्यातून पाणी येतंय. एवढं सुंदर त्यांनी जीवन जगल्या. आणि खरंच तुम्हाला सांगू तुमची लेक आहे म्हणून सांगते आपण सुद्धा असंच जीवन जगलं पाहिजे. भगवंताचं नामच चिंतन केलं पाहिजे. काहीतरी जीवनामध्ये साधना आपण केलीच पाहिजे तेव्हाच या जीवनाची सार्थकता. नाही तर आहे का नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं किती जगलात काही नाही कसं जगलात याला महत्व आहे. असं जगावं आपण असं जगावं की आपल्या जगण्याची पोज पावती मिळावी. ती कशी मिळते सांगू तुम्हाला. ज्यावेळेस आपली मुलं सुद्धा अध्यात्मात असतात त्यावेळेस त्या कामाची काय मिळते आपल्याला पोज पावती मिळते. असं असणार त्या ठिकाणी सर्व हा त्या ठिकाणी भोसले परिवार. मला फक्त तुम्ही सांगून द्याल कधी संपवायचं मी संपवते 12:30 पर्यंत ना. हा ते हे व्हायला मला वाटलं आवरायचं की काय करायचंय ना बाबांचं मुख अशी म्हणलं झालं. विठ्ठल ऐका एकाग्र चित्त करून ऐका. आई सांगते मी तुम्हाला काय असते ती आई. तुम्हाला माहितीये आईने आपल्याला काय काय दिलं या जगतामध्ये. पहिल्यांदा पाऊल ठेवण्याकरिता जागा जर आपल्याला कुणी दिली असेल तर कुणी दिली आईने दिली. तिच्या उदरामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाऊल ठेवायला जागा दिली माईबाप. तुम्हाला एक गोष्ट सांगू ऐका. एखाद्या परक्या गावामध्ये आपण गेलेलो असावं कामाच्या निमित्ताने काहीतरी काम आहे म्हणून जावं. अहो गेल्याच्या नंतर कुणीतरी आपल्याला आपण राहण्यासाठी व्यवस्था शोधतोय रूम शोधतोय पण मिळत नाही. कुणीतरी यावं आणि म्हणावं दादा कशासाठी आले काय काम. त्यावेळेस म्हणावं की मला रूम पाहिजे राहण्याकरिता. त्या भल्या माणसाने आपल्याला राहण्याकरिता रूम द्यावी. आपण 5-10 वर्ष त्या गावामध्ये राहावं आणि राहिल्याच्या नंतर एखादी वेळेस सहज आपण चहा पीत बसलेलो असावं. माणसाच्या तोंडातून सहज उद्गार बाहेर पडतात. तो मनुष्य म्हणतो रामभाऊ ज्यावेळेस या गावात आलो ना अहो पाऊल ठेवायला जागा नव्हती. हो ज्यावेळेस या गावात आलो ना त्यावेळेस पाऊल ठेवायला जागा नव्हती रामभाऊ. पण शामभाऊ सारख्या देव माणसाने त्या ठिकाणी राहण्याकरिता रूम उपलब्ध करून दिली. काय म्हणतो शामभाऊ सारख्या माणसाने राहण्याकरिता रूम उपलब्ध करून दिली. काय शब्द वापरला देव माणूस. तुम्हाला सांगू ज्या आईने या जगात पाऊल ठेवण्याकरिता आपल्या उदरामध्ये आपल्याला जागा दिली ना पहिल्यांदा ती आई देवच नाही तर मला असं वाटतं देवापेक्षा काकण भर श्रेष्ठ आहे. म्हणून त्या आईचे आपल्यावरती उपकार आहेत ते आपण कशानेच फेडू नाही शकत नाही फेडू शकत. या आईचा या जीवावरती असणारा दुसरा उपकार सांगते बघा ऐका. काय उपकार केलेत या आईने. अहो आईने एवढे उपकार करावे आपल्याला रक्त दिलं आपल्याला
हाडं दिली, सगळं आपल्याला त्या आईनेच दिलं. अगदी या जगतामध्ये पहिला दान, श्वास दान आपल्या आईने आपल्याला केलं. मला सांगा महिला मंडळींनो, ज्यावेळेस बाळ उदरात असतं 3-4 महिन्यापर्यंत, 4-5 महिन्यापर्यंत त्याला अवयव येतात. ज्यावेळेस आपण सोनोग्राफी करायला जातो त्यावेळेस ती माऊली विचारते, डॉक्टर साहेब सगळं व्यवस्थित आहे? सगळं व्यवस्थित आहे. सगळं झालंय? सगळं झालंय. पाणी व्यवस्थित आहे? सगळं व्यवस्थित आहे. माझ्या बाळाच्या हृदयाची चालू आहे का नाही पंपिंग, असं विचारलं जातं. त्यावेळेस डॉक्टरांनी म्हणावं हो, ठोके सुद्धा व्यवस्थित चालू आहेत. मग त्यावेळेस ती आई विचारते, डॉक्टर साहेब माझ्या बाळाचे ठोके व्यवस्थित चालू आहेत, माझं बाळ श्वास तर घेतंय ना? माझं बाळ श्वास तर घेतंय ना? काय उत्तर देत असेल डॉक्टर? सगळे ब्रह्मचारी बसवले का काय माझ्या समोर? सांगा काय म्हणतात डॉक्टर? डॉक्टर असं म्हणतात की माई, तुमच्या बाळाच्या हृदयाची त्या ठिकाणी ठोके चालू आहेत, पण बाळ श्वास घेत विचार करा, बाहेर जर आपण 2 सेकंद त्या ठिकाणी 1-2 मिनिट नाक दाबून जर धरलं तर आपण 9 महिने 9 दिवस ते बाळ आईच्या उदरात राहतं. कसं? नाकाने न श्वास घेता. मग ते बाळ जिवंत राहत कसं असेल? तुम्ही सगळ्या आईच आहात ना ग, बोला ना मग, मी तुमची लेखच आहे. ऐका मी सांगते तुम्हाला, त्यावेळेस ते बाळ स्वतःच्या नाकाने श्वास घेत नाही. त्यावेळेस जो श्वास आई घेते त्यातला अर्धा श्वास डायरेक्ट ट्रान्सफर बाळाला होतो. कशाद्वारे? हा, आपल्या काय बोलतात त्याला गावरान भाषेमध्ये, त्याला काय म्हणतो आपण? नाळ म्हणतो. त्या नाळाच्या द्वारे आईने घेतलेला श्वास, एका श्वासातला अर्धा श्वास डायरेक्ट कुणाला ट्रान्सफर होतो? बाळाला होतो. माई बाप पहिल्यांदा आपल्याला श्वास देणारी जर कोण असेल तर ती माऊली आहे. त्या मातेचा तिसरा उपकार आहे का? त्या मातेने किती उपकार करावेत? त्या आईच्या त्या ठिकाणी दुधापासून आपलं हे बनलेलं शरीर. कधी कधी माणसं आईच्या दुधाला विसरतात, माणसं त्या माऊलीच्या दुधाला विसरतात. बघा, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना असे अनेक प्रसंग येतात की मोठ्या मोठ्या माणसांची, ज्यांची बंगले अगदी 2-2, 4-4 कोटीचे आहेत, त्यांची माई बाप कुठे आहेत? वृद्धाश्रमामध्ये आहेत. कुठे? आणि बंगला किती आहे? त्यावेळेस ते लोक म्हणतात, खूपच बडबड करतात आमचे आई आणि पप्पा. आपण विचारावं का ठेवलंय त्यांना वृद्धाश्रमात? ते काय म्हणतात? खूप बडबड करतात, खूप बोलतात, खूप असं करतात, खूप तसं करतात. मला वाटतं अशा माणसांनी विचार केला पाहिजे की अरे, ज्यावेळेस तुला बोलायला सुद्धा येत नव्हतं, तुझी बोबडी ऐकून सुद्धा ज्या मायबापांना आनंदच व्हावा. तुला ज्यावेळेस चालता येत नव्हतं, ज्यावेळेस तुझ्या हाताला धरून ज्यांनी तू थोडासा जरी भिंतीला हात टेकत जरी चाललो आपण, तरी ज्या मायबापांना आनंदच व्हावा. प्रत्येक गोष्ट त्या मायबापांनी आपल्यासाठी केली, आपणही त्यांच्यासाठी केलीच. खऱ्या अर्थाने आईंचं जीवन धन्य आहे की एवढी सुंदर सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आली. एवढी सुंदर सुपुत्र की अगदी एवढा मोठा अट्टहास त्यांनी केलाय. मी तुम्हाला सांगत होते, त्या दुधापासून आपल्याला आईने हाडं दिली. असं म्हणतात, रक्ताच्या 2 थेंबापासून 1 थेंब दूध तयार होतं. बरोबर ना? एवढं तिने कुणासाठी केलं? फक्त पोटच्या लेकराकरिता केलं. त्या दुधाची किमया सांगते मी तुम्हाला. ते दूध किती पावन आहे, ते किती पवित्र आहे. बघा, दूध गाईचं सुद्धा आहे, दूध म्हशीचं सुद्धा आहे, दूध बकरीचं सुद्धा आहे, दूध आहे ना. पण मला सांगा, कधीतरी आपल्या कानावरती पडतंय की गाईचं दूध फुटलं, म्हशीचं दूध नासलं, बकरीचं दूध खराब झालं? आजपर्यंत आपल्या कानावरती आलंय? आईचं दूध कधी नासलंय, खराब झालंय, आलं कानावरती? का? का आलं नसावं? सांगू तुम्हाला माई बाप, का आलं नसावं? गाईचं, म्हशीचं, शेळीचं, बकरीचं दूध दूध आहे. गाईचं, शेळीचं, म्हशीचं, बकरीचं दूध हे दूध आहे. पण आईचं दूध हे दूध नसून ते अमृतापेक्षा ही सरस आहे. म्हणून त्याला कधी असं हे आहे. आणि हेच आपण एवढं महान असणारी ती आई की अगदी बघा, ही हाडं आईच्या कशापासून तयार झालेली आहेत? ऐकतात ना इकडे? इकडे किती दिवसाला जातात? आमच्या इकडे 1 दिवस झाला की लगेच जातात. तुमच्या इकडे तसंच जातात, लगेच जातात. मला सांगा, जे जे जातात गेल्याच्या नंतर
पूर्ण जळालेलं असतं, डोळे, नाक, कान, तोंड सगळं सगळं जळालेलं असतं. पण मला खरं खरं सांगा, हाडं जळालेली असतात का? पुरुष मंडळी, हाडं जळाली. आपण तुम्ही जाता ना, ह्या जात असतात, यांना विचारलं असतं, तुम्ही जाता म्हणून तुम्हाला विचारते, जळतात का? नाही जळत. का जळत नाहीत माहितीये? तुम्ही बघा, जमिनीच्या आतमध्ये तुम्ही सोनं ठेवा, ते खराब होऊन जातं. लोखंड ठेवा, खराब, काही खराब होऊन जातं. पण हाडं जी आहेत ना, ती जमिनीच्या आतमध्ये किती जरी वर्ष राहिली, हडप्पा संस्कृती, आपण आपला इतिहास जर बघायला गेलो तर त्यावेळेसचे अवशेष आपल्या सायंटिस्टला ज्यावेळेस सापडावी, त्यावेळेस त्या हाडांवरतून गणित काढलं गेलं की ही हाडं किती वर्षापूर्वीची आहेत. म्हणजे हाडं झिजत नाही, ती अग्नीला सुद्धा जळत नाहीत. का? कारण ती आईच्या दुधापासून झालेली असतात, म्हणून ती हाडं जळत नाहीत. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये एक पद्धत आहे बघा, काय? अस्थि विसर्जनाचा विधी असतो ना, अस्थि विसर्जनाचा विधी. त्या अस्थि आपण कुठे टाकतो? गंगा मैयाच्या कुशीत टाकतो. का? कारण आईचं ममत्व, आईचं प्रेम, आईचं हृदय जर कोण जाणत असेल तर ती एक आईच जाणू शकते. म्हणून जे अग्नीलाही जळल्या न जावं, जे जमिनीतही खराब न व्हावं, न झिजावं, ते मातेच्या कुशीमध्ये जावं आणि तिथे हाडांची काय व्हावी? झीज व्हावी. पण कधी कधी विचार केला पाहिजे आपण, त्या आईने आपल्यावरती एवढे उपकार केलेत, एवढे उपकार केलेत की तिचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाहीत. कधीपर्यंत बघा, त्या आईने आपल्यासाठी कायम गोष्टी कराव्यात. आज आमच्या दोन्ही भावंडांना ती आई दिसत असेल, पण कुठे सांगू तुम्हाला? दाराच्या समोर काढलेल्या रांगोळीमध्ये आई दिसत असेल. आई दिसत असेल त्यांना. एखादी गाय ज्यावेळेस बछड्याला पेते ना, त्यावेळेस त्या गायीमध्ये दिसत असेल त्यांना त्यांची आई. बघा, सांगतात, हंबरुनी 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 वासराला चाटते जे भागाया, तवा मले तिच्या मधी दिसते माझी माया, दिसते माझी माया, दिसते माझी माया. कान्या काट्या ये जायाला माया जय राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. इचू काट्या विंचू काट्याले भीतीचा मोजत नव्हता पाया, तवा मले तिच्या मधी दिसते माझी माया, दिसते माझी माया. हंबरुनी वासराला चाटते जे भागाया, तवा मले तिच्या मधी दिसते माझी माया, दिसते माझी माया, दिसते माझी माया. त्या गायीमध्ये, त्या कान्या काट्यामध्ये ती आपल्याला, ती आपली माऊली त्या ठिकाणी कायम दिसत असते. बघा, त्या आईने एवढे उपकार केले आपल्यावरती. मग त्या आईच्या उपकारातून आपण कशाने उतराई होऊ शकतो? काही माणसं म्हणतील मला, हा एवढा मोठा आपण केलेला नामचिंतनाचा अट्टहास हा कशा करिता? का? तुम्हाला सांगू याचं कारण काय आहे. आज जो गेलेला जीव आत्मा आहे, आजच्याच दिवशी त्या जीव आत्म्याला त्याचं पुण्य पाप सगळ्या गोष्टी पाहून त्या ठिकाणी त्याला दुसऱ्या योनीमध्ये पाठवलं जातं, किंवा जी त्याची गती असेल, स्वर्ग वगैरे काय जे असेल तिथे त्याला पाठवलं जातं. मग इथे आपण का करावं? पिंडदान असेल, हे असेल, का करावं? त्याचं कारण असं आहे. हे का केलं पाहिजे? तर हे याच्याकरिता आपण केलं पाहिजे की जो जीवात्मा गेलाय त्याचं कुठेतरी जर पुण्य कमी पडत असेल तर आम्ही इथे केलेलं नामचिंतनाचं, आजच्या कीर्तनाचं जेवढं काही पुण्य आहे ते पुण्य कुणाला मिळावं? आमच्या स्वर्गीय सौभाग्यवती श्री भारती आईंना त्या ठिकाणी ते पुण्य मिळावं म्हणून हा केलेला अट्टहास आहे. पण इथलची मला विज्ञानवादी लोक म्हणतील की ताई, इथं केलेला अध्यात्म, इथं केलेलं पुण्य, इथं केलेला नामघोष, इथं केलेला जयघोष, इथं केलेला भगवान परमात्माचं नामचिंतनाचा प्रभाव, या नामचिंतनाचं पुण्य तिथपर्यंत जाईलच कशावरून? प्रश्न पडेल ना आपल्याला, कशावरून जाईल? तर शास्त्रकार त्याचं वर्णन करतात, सांगतात, मला सांगा, इथून काही अंतरावरती जर
मोगऱ्याची, गुलाबाची, चाफा ही फुलं जर असतील तर आपल्याला त्याचा सुगंध येईल की नाही? येईल की निश्चित येईल की नाही? येतोच, 100% येतोच. मग जर तो तिथला सुगंध आपल्याला येत असेल तर मला सांगा, ज्या मुलांनी तन मन धनाने जेवढं काही लागेल, जिथपर्यंत लागेल तिथपर्यंत अगदी सर्व गोष्टींनी, कशातच कमी नाही. मला सांगा, आज कार्यक्रमामध्ये कुठल्या गोष्टीची उणीव वाटतेय? कशाचीच नाही. मला सुरुवातीला वाटलं होतं कुणी येतं का नाही पण अगदी तुम्ही सर्वांनी अगदी जागा गच्च भरून काढली. त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचे सुद्धा खूप मनापासून धन्यवाद. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी वाजवा. क्या बात, खरंच खूप सुंदर. अगदी आपण सर्वजण आलात. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय आहेत आणि तुकोबाराय सांगतात आईचं हित. आई आपल्याला आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहायला शिकवते. तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जर कुणाच्या चित्ताच लेकराचं हित जर जाणत असेल, कुणाचं चित्त जर जाणत असेल, तर ते चित्त फक्त आणि फक्त आपल्या आईचंच चित्त काय करतं, जाणत असतं की आपल्या लेकराचं हित कशात आहे. कशावरून माहितीये? असं म्हणतात बघा, लेकराचे पाय पाळण्यात कळतात. बरोबर ना? ते कुणाला कळतात? ते आईलाच कळतात. तुकोबाराय म्हणतात, हित जाणे माऊलीचे चित्त. एवढंच तिचं त्या ठिकाणी कळवळलेलं अंतःकरण आहे, एवढी माया आहे, एवढं सुंदर तिचं जीवन आहे, किती सुंदर जगल्यात हे आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात की एवढी ती कळवळ्याची जाती आहे की कधी लाभाविन प्रीती, की अगदी कुठलाच लाभ ठेवत, कुठलाच लाभ ठेवते का? आयुष्यभर तिने आपल्याला सांभाळलेलं असतं, पण शेवटच्या श्वासाला तिची एवढी सुद्धा म्हणत नाही की माझ्या लेकराने सुद्धा मला एवढ्याच आयुष्य आरामामध्ये ठेवलं पाहिजे. नाही म्हणत. माझं सांगणं असेल, ऐका गड्यांनो, मायबापांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलंय. वृद्धपणामध्ये आपण त्या मायबापाचा आधार होणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण निश्चित रूपाने झालंच पाहिजे, केलंच पाहिजे. का? कारण आपली संस्कृती आहे. काय आपली संस्कृती? ऐका, आपली संस्कृती अशी आहे की भगवान परमात्माला प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर काय केलं जातं? माय बापाची सेवा केली जाते. मायबाप आणि त्या माय बापाच्या सेवेचा परिणाम असा होतो की युगे 28 विठे वरी उभा. पुंडलिक रायांनी काय केलं होतं? सांगा मला, काय केलं? माय पित्याची सेवाच केली होती. त्या सेवेचा परिणाम युग 28 झालेत, पण तरी सुद्धा जगाचा मालक विटेवरती त्या ठिकाणी उभा राहून कटेवरती हात ठेवून भक्तांना आशीर्वादच देतोय. एवढा सुंदर असणारा भगवान परमात्मा किती सुंदर आहे सांगू तुम्हाला. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान. रूप त्या भगवान परमात्माचं कुणामुळे आज विटेवरती उभा आहे. तर आज कुणामुळे जर विटेवरती उभा असेल तर तो मायपित्याची सेवा केलेले त्या ठिकाणी पुंडलिक राय त्यांच्यामुळे आज विटेवरचा पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा राहून आपल्या सर्वांना आशीर्वाद देतोय. ऐका, आज कीर्तन त्या ठिकाणी कीर्तनासाठी अगदी अधिकारही मोठाच आहे. त्यांचा नामोल्लेख
अशा असणाऱ्या आपल्या भागाचं आपल्या प्रभागाचं वैभव असणारे माननीय आमदार साहेब लागलं, पण आता जावं लागलं. पण आमच्या दादांचा आग्रह, दादांचं प्रेम, त्यांची जवळीक एवढी की आमच्या दादांनी म्हणावं, खासदार साहेबांनी म्हणावं की माझं तर काही येणं होत नाही, पण आम्ही आमच्या सौभाग्यवतींना त्या ठिकाणी पाठवतो. अशा असणाऱ्या श्री हरिभक्तीपरायण आणि अगदी हरिभक्तीपरायण आमदार साहेबांच्या पत्नी डॉक्टर प्रियंकाताई महेशजी शिंदे ताई इथे उपस्थित आहेत. ताईंचं टाळी वाजून जोरदार स्वागत करा. काय आहे माहितीये का, राजकारण आमचा विषय नाही आहे, पण काय आहे ना, कुठलंही काम होण्याकरिता सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. मग ती राजसत्ता असो, अर्थसत्ता असो, असं म्हणतात बघा, साम दाम दंड भेद सगळंच असणं महत्वाचं असतं. पण अगदी या संपूर्ण भोसले परिवारावरती आमच्या आमदार साहेबांचं प्रेम आहे आणि भोसले परिवाराचं सुद्धा तितकंच आमदार साहेबांवरती प्रेम आहे. ही असणारं त्यांचं प्रेमाचं नातं. आणि ताई आज इथे मनाचा मोठेपणा करून त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंना धन्यवाद. आपण सर्व आहात, आपल्यालाही धन्यवाद. बघा ऐका, ताई आहेत. आता माझ्याकडे काही फारसा वेळ राहिलेला नाही आहे, 10च मिनिट आहेत. पुष्पांजली सुमनांजली वगैरे आपल्याला व्हायची असेल नाही का, नंतर अभंग म्हणून फुलं टाकायची. तेच तुम्ही मला सांगाल अशी मी वाट बघतीये. मला असं वाटतं की कुणीतरी मग तोपर्यंत पाखड्या कराव्या वाटायला घ्यावं, नाही का? नाही, हात लावतात ते एकदम. हातच लावतात का फक्त? म्हणजे अगोदर पूर्ण समजून घरातले वाहतात. अच्छा, असं हरकत नाही, झाल्यानंतर झाल्याच्या नंतर हो, हरकत नाही. ऐका, त्या ठिकाणी माझ्या नियोजित वेळेमध्ये मी अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे बाबा तर 11:15 म्हटले होते, मग दादा 12:30 म्हटले. असो, ऐका, त्या ठिकाणी माझ्या नियोजित वेळेमध्ये मी अभंगावरती चिंतन करण्याचा एक प्रयत्न केला. महाराष्ट्रातील सर्व नामांकित महाराज मंडळी आहेत, सर्वांना धन्यवाद. तुकोबराई अभंगाद्वारे असं म्हणतात, लेकुराचे हित जाणे माहुलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. माझं आपल्या संतांवरती ओझ आहे का. आज स्वर्गीय भारतीताई भोसले यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्यानिमित्त उपस्थित हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरताई सोळंके जालना जिल्ह्याच्या आहेत. यांचं अप्रतिम कीर्तन सेवा इथे झाली. ताईंना खूप खूप धन्यवाद. आणि या कार्यक्रमानिमित्त उपस्थित भोसले परिवारांचे सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी आणि त्यांच्या सुखदुःखात सामील असलेले सर्वच जण. आज आमदार महेश दादांकडून सर्व भोसले कुटुंबियांना त्यांच्या सुखदुःखामध्ये आमदार साहेब सम्मिलित आहेत आणि स्वर्गीय भारतीताई भोसले यांना मोक्षप्राप्ती व्हावी ही मी ईश्वरचरणी सद्गुरुचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि त्यांचे कुटुंबीय आणि आमदार महेश दादा यांचे हे ऋणानुबंध कायमचेच आहेत आणि असेच राहोत आणि असेच वृद्धिंगत राहोत अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि आपल्या या कौटुंबिक भावनिक प्रसंगी आमदार महेश दादांची आपण आठवण केलीत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आई साहेबांना भगवान परमात्माच्या चरणाशी जागा मिळावी म्हणून आपण सर्वांनी ते नामचिंतन करायचे. बघा, माऊली म्हणतात, नामासंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामासंग घरी बसून तुम्ही जर एक माळ ओढली तर तुमच्या खात्यावरती अकाउंटमध्ये एकाच माळीचं पुण्य पडेल. पण इथे जर आपल्या सर्वांनी किमान 5 मिनिट जरी नामजप केला तर एकाच्या खात्यावरती जेवढी माणसं बसलेत तेवढ्या सगळ्यांचं पुण्य पडेल. आणि हे सगळ्यांचं पुण्य आमच्या आई साहेबांच्या तिथे कामी यावं आणि आमच्या आई साहेबांना भगवान परमात्माच्या चरणाशी जागा मिळावी एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. आपण एकदा भजन करूयात. मला वाटतं आपण सर्वांनी वरती हात घ्या, एक 5 मिनिट. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक
एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए। एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के ताली लिए, बजवा। एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए। सागर को लांग के उसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया। सागर को लांग के उसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का